दर्यापूर मतदारसंघाच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरणासाठी मी विधानसभा लढवणार, सौ काजल गवई यांचं प्रतिपादन. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभेच्या निवडणुकींचा बिगुल वाजणार आहे. दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी होतीये. या मतदारसंघात महिला उमेदवार म्हणून काजल गवई या उभ्या राहणार असल्याचं त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी दर्यापूर येथे विश्रामगृह इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. दर्यापूर मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याकरिता रोजगार निर्मिती, MIDC, महाराष्ट्रातील आमदारांचे पेन्शन बंद करणे, महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणे, युवा शक्तीला आर्थिकरित्या सक्षम करणं, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणं, महिलांवरील होत असलेल्या अन्यायाला प्रतिकार, ST कर्मचारी यांना योग्य पगारवाढ, शोषित अन्यायग्रस्त महिलांना न्याय, दर्यापूर विधानसभा अंतर्गत असलेल्या परिसराचा सर्वांगीण विकास करणे, शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींना स्कॉलरशिप देऊन त्यांना गौरवण्यात येणे, महिलांना सोनोग्राफी व्यवस्था करणे, दर्यापूरमधील बंद पडलेली सूतगिरणी कशा प्रकारे चालू करता येईल आणि त्याद्वारे तालुक्यातील बेरोजगारी दूर होऊ शकते यासाठी प्रयत्न करणे, तालुक्यातील खेडेगावात जाणारे नादुरुस्त रस्ते, शेतातील पाणंद रस्ते होण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांच्या शाळेतील बस सेवा सुविधा पूर्ण करणे या गोष्टींकडे भर राहील असं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. मराठी 9 न्यूजसाठी हरिदासजी खाडे, दर्यापूर. मी कुठल्याही पक्षाला घेऊन उभी राहत आहे. एक सामान्य जनतेमधून, एक गवई फॅमिलीमधून मी बिलॉंग करते आणि पक्षाला घेऊन चालण्यापेक्षा आम्ही सामान्य जनतेला घेऊन चालणार आहे. आणि शक्ती ही नारी खूप मोठी गोष्ट आहे की महिला हे सक्षमीकरणकडे गेल्या पाहिजे, न की महिला दुय्यम दर्जा दिल्यानंतर तिला राजनीतीमध्ये, सगळ्यात महत्त्वाचं राजनीतीमध्ये तिचा जो दर्जा आहे तो दर्जा कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो. तो दर्जा आपल्याला पक्षाकडून नसून मला अपक्ष लढलेला खूप आवडेल आणि अपक्ष म्हणूनच मला महिलांना सक्षमीकरण देणे, महिलांना रोजगार देणे हा सगळ्यात मोठा माझा मुद्दा राहणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाचा मी छाप न पडता मी सामान्य जनतेसाठीच मी लढणार आहे. स्थानिकांचे काही विशेष प्रश्न आपल्या लक्षात आले का इथं? हो, सगळ्यात मोठा म्हणजे मुद्दा आहे हा बेरोजगारी. तुम्हाला दिलेले ते आश्वासन, इथे MIDC नाही आहे. सगळे MIDC गुजरातला पडून गेलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. इथूनच वीज पुरवल्या जाते विदर्भामधून, इथूनच काळा कोळसा जो आहे ब्लॅक डायमंड हा इथूनच पुरवला जातो विदर्भामधून. पण तरी सुद्धा आज बेरोजगारी आहे, युवा जनरेशनची आहे, महिलांची आहे आणि मुलींची आहे. 4 महिने शेतकरी काम करतो, राबतो, तरी 5व्या महिन्यामध्ये त्याची झोळी खालीच असते. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटत आहे की अगदी मनापासून कुठेही राजकीय पक्षाखाली आणि फक्त दाखवून किंवा फक्त आश्वासन देऊन हे न करता तळागाळातून हे रोजगार देण्याचं काम मी करणार आहे.